आपलं स्वप्न आणि आवडीचं काम करण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करत असतो. मनोरंजन विश्वातल्या आपल्या कलाकारांच्या बाबतीत सुद्धा असंच काहीच आहे. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कलाकार त्याच्या परीने मेहनत घेत असतो. पण सिनेविश्वातले असे बरेच कलाकार आहेत जे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी वेगळ्या क्षेत्रात काम करत होते. सारं काही तिच्यासाठी, माझा होशील ना यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडेचं प्रोफेशन आधी वेगळं होतं. ही गोष्ट तुम्हाला माहितीये का? अभिनयात येण्याआधी गौतमीने एका मोठ्या कंपनीत पॅकेज इंजिनियर म्हणून काम केलंय. प्रोडक्टचं पॅकेजिंग कसं असणार ते डिझाईन करणं गौतमीचं काम होतं. 2014 ते 17 पर्यंत तिने इंजिनियर म्हणून नोकरी केली. पण तिला अभिनयाची आवड ही लहानपणापासून होती. नोकरी करत असतानाच आपण अभिनयात उत्तम करिअर करू शकतो असं गौतमीला वाटलं आणि तिने ऑडिशन्स दिले. सारं काही तिच्याचसाठी या तिच्या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. त्यानंतर माझा होशील ना या तिच्या मालिकेलाही पसंती मिळाली. इंजिनियरची नोकरी सोडून गौतमीने अभिनयात करिअर करायचा निर्णय घेतला आणि तिचा हा निर्णय योग्य ठरला. तर नुकतीच गौतमीने स्वानंद तेंडुलकर सोबत लग्नगाठही बांधली. शिवाय तिचं गालिब हे नाटक सुद्धा उत्तम सुरू आहे. तर काही दिवसांपूर्वीच गौतमीने तिच्या ऑफिसलाही भेट दिली होती. तिथल्या डेस्कवर बसलेला फोटोही तिने शेअर केला होता. त्यासोबत कलिगसोबत तिने पार्टीही एन्जॉय केली. गौतमी फक्त अभिनेत्रीच नाही तर उत्तम गायिका सुद्धा आहे. सोशल मीडियावर तिच्या गाण्याचे व्हिडिओजही व्हायरल होत असतात. तुम्हाला गौतमीच्या प्रोफेशन बद्दलच्या खास गोष्टी कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.